या ठिकाणी तुम्हाला आपल्या घराच्या बाहेर उजव्या बाजूला एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावरती आपल्याला गुढी उभारायची आहे. टोकाला म्हणजे शेंड्याला तुम्हाला एक रेशमी किंवा सुती धूत वस्त्र म्हणजेच नवीन कोरे असे वस्त्र लावायचे आहे. आता या ठिकाणी महाराष्ट्रीयन परंपरेनुसार आपण साडी किंवा एखादा पीस लावत असतो, तर तो देखील तुम्ही लावू शकता. आणि त्याच्यावरती आता आपल्याला काही फुलं, त्याच पद्धतीने नवनवीन ज्या काही वनस्पतींचं प्रतीक म्हणून आपण लिंबाचा म्हणजेच कडुलिंबाचा पाला त्या ठिकाणी लावत असतो. शुभतेचं प्रतीक म्हणून आंब्याचा डहाळा लावतो. गोडवा यावा आणि आरोग्य मिळावं म्हणून साखरेची गाठी ही त्या ठिकाणी लावत असतो आणि आरोग्य मिळावं म्हणून कडुलिंबाचा पाला लावत असतो. लक्षात ठेवा, कडुलिंबाचा पाला लावत असताना तो कडुलिंबाचा पाला हा नवीन असावा, जो की आत्ताच मोहर फुटलेला आहे असा. आणि जो काही आंब्याचा डहाळा लावाल तो देखील तसाच शेंड्यातला पाला की जो कवळा आहे आणि आता नवीनच तो पाला फुटलेला आहे, असाच पाला तो गुढीला लावायचा आहे. त्यावरती एक कलश असा पालथा करून लावायचा आहे. आता काही लोक म्हणतात की पालथा कलश हा काही ठिकाणी अशुभतेचं प्रतीक म्हणून बघितला जातो. मात्र असं नाहीये. तो जो काही कलश आहे तो त्या सर्वावरती वर्चस्व म्हणून आपण लावत असतो. त्या वरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. जे काही स्वस्तिक काढत आहात त्यावेळेला ते स्वस्तिक कुंकुवाचं काढायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हळदी देखील लावायची आहे.